बीते कल में तू साथ मेरे था, आज भी मेरे साथ है खड़ा, आने वाले कल में भी होगा। उठते हुए उफानों में तू ही मेरी चट्टान, बढ़ती हुई लहरों पे तेरे कदमों के निशान। तुझ्यावर चालविण्याकरता घडविलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही, तुझवर चालणार नाही। तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरविशील। तू दोषी ठरविशील। परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, परमेश्वराच्या सेवकाचं हेच वतन आहे। हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे, हीच मजकडून मिळालेली त्यांची धार्मिकता आहे, असे परमेश्वर म्हणतो। असे परमेश्वर म्हणतो। हालेलुया। आजच्या सकाळी परमेश्वर काहीतरी बोलत आहे। मंडळी, देव तुमच्याशी बोलत आहे। आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे। ओ देवाच्या लोकांनो, देव आज तुमच्या धार्मिकतेचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे। हे वर्ष तुमच्यासाठी ब्लेस्ड वर्ष आहे, कारण की देव धार्मिक लोकांच्या जे काही त्यांचं धार्मिक आचरण आहे त्याचं प्रतिफळ देव त्यांना देणार आहे। हालेलुया। हे वर्ष आमच्यासाठी ब्लेस्ड इयर आहे। या वर्षी देव अद्भुत गोष्टी त्याच्या लोकांच्या जीवनामध्ये घडणार आहे। ज्या कधी तुम्ही अनुभवल्या नाही अशा गोष्टी या वर्षामध्ये तुम्ही अनुभवणार आहात। हालेलुया। देव या ठिकाणी म्हणतो की तुझवर चालविण्याकरता घडवलेले कोणतेही हातार तुझवर चालणार नाही। हालेलुया। याचा अर्थ असा, युद्ध जर झालं तर विजय तुमचा आहे। हालेलुया। या वर्षामध्ये शैतान तुमच्या बरोबर युद्ध करण्यासाठी टपलेला आहे। पण घाबरू नका, या युद्धामध्ये अंत आम्हाला माहित आहे, विजय आमचा आहे। कुठलाही हत्यार आमच्या विरोधात चालणार नाही। हालेलुया। आमच्या ऑफिस मध्ये या जगामध्ये जिथं कुठे तुम्ही असाल लोक तुमच्या विरोधात षड्यंत्र करतील, पण घाबरू नका, विजय आमचा आहे। त्यांचं कोणतंही हत्यार आमच्यावर चालू शकत नाही। हालेलुया। हे वर्ष विजेत्याचं वर्ष आहे। या वर्षामध्ये तुम्ही विनर आहात। हालेलुया। प्रत्येक बॅटल, प्रत्येक युद्ध तुम्ही जिंकणार आहात। आमेन। कारण की देव आहे हे वचन जे आहे ते भविष्यवाण्यात्मक वचन या कलिसियाला दिलेलं आहे। या कलिसियातील प्रत्येक व्यक्ती या वर्षामध्ये विनर असणार आहे। हालेलुया। या कलिसियातील प्रत्येक व्यक्ती विजेता असणार आहे। तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये जिथं कुठे तुम्ही असाल विजय तुमच्या जीवनामध्ये असणार आहे। यू आर विनर। हालेलुया। से माझ्याबरोबर म्हणा, आय एम विनर। विनर विजेता आहे। हालेलुया। याच गोष्टी प्रभू तुमच्या जीवनामध्ये करणार आहे। तुमच्या समोर कोणाचाही निभाव लागणार नाही। हालेलुया। तुम्ही अद्भुत आहात। परमेश्वराची नजर या वर्षामध्ये विशेष तुमच्याकडे असणार आहे। बायबल सांगते की देव त्याच्या धार्मिक लोकांच्या त्यांच्या धार्मिकतेचं प्रतिफळ त्यांना देणार आहे। या अगोदर कदाचित तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळालं नसेल, परंतु हे वर्ष देवाकडून रिवॉर्ड प्राप्त करण्याचं वर्ष आहे। हे वर्ष देवाकडून प्रतिफळ प्राप्त करण्याचं वर्ष आहे। आणि म्हणून धार्मिक लोकांनो, तुम्ही कदाचित विचार करत असाल की मी खूप धार्मिक जीवन जगलो, मी धार्मिक आचरण केलं, पण मला आतापर्यंत काही मिळालं नाही। हे वर्ष तसं असणार नाही। जे काही धार्मिक तुम्ही आचरण केलं, जी काही तुमची धार्मिकता आहे त्याचं प्रतिफळ देवापासून या वर्षामध्ये तुम्हाला मिळणार आहे। हालेलुया। तुम्ही विजेते असणार आहे। हालेलुया। तुम्ही वीर असणार आहात। वीर असणार आहात। तुमच्या समोर कोणाचाही निभाव लागणार नाही। तुम्ही अद्भुत आहात। तुम्ही विजेते आहात। जे लोक म्हणतात आमेन, प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तशा गोष्टी तुम्ही विनर आहात। यू आर तुम्ही असे विजेते लोक आहात। तुम्ही सर्वजण चॅम्पियन आहात। तुम्हाला कोणीच हारू शकत नाही। हे वर्ष हारण्याचं वर्ष नाही। हे वर्ष जिंकण्याचं वर्ष आहे। प्रत्येक गोष्टीवर देव तुम्हाला विजय देईल। इस्रायलचा
देवाचा दैव आजच्या सकाळी आमच्यावर आहे. हालेलुया. तुमच्यावर कोणतंही हत्यार चालणार नाही प्यानो. शत्रूंची कुठली योजना तुमच्या जीवनावर तो सफल करू शकत नाही. देव आमचं प्रोटेक्शन आहे प्यानो. देव आमची सुरक्षा आहे प्यानो. हालेलुया. या वर्षामध्ये तुमच्या अवतीभोवती देवाचं सामर्थ्य तुम्ही पाहणार आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला लढण्याची गरज नाही, देव स्वतः लढेल प्यानो तुमच्यासाठी. हालेलुया. यहोवा परमेश्वर आमच्यासाठी लढणारा देव बाप आहे. प्रेज द लॉर्ड. प्यानो काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं युद्ध, इस्रायलचं जे युद्ध चालू होतं ते युद्ध तुम्ही पाहिलं प्यानो. ज्यावेळेस ते शत्रू लोक प्यानो तिकडून त्या ठिकाणी त्यांचं जे काही रॉकेट आहे ते सोडायचे प्यानो, यांच्यावर क्षेपणास्त्र सोडायचे, तर काय घडायचं माहितीये प्यानो, इस्रायल लोक जे सैन्य आहे ते सैन्य लढत नव्हतं, तर काय घडायचं माहितीये, जे काही क्षेपणास्त्र त्यांनी पुरून ठेवलेले आहेत ऑटोमॅटिक आपल्या पूर्ण बाजूला प्यानो, ते क्षेपणास्त्र ऑटोमॅटिक त्यांचं क्षेपणास्त्र आलो का ते क्षेपणास्त्र ऑटोमॅटिक स्टार्ट होतात आणि हवेतच त्यांना ते निष्क्रिय करून टाकतात प्यानो. म्हणजेच त्यांच्यावर ते आक्रमण करू देत नाही. हालेलुया. प्यानो तसे तुम्ही इस्रायल लोक आहात प्यानो. हालेलुया. शत्रूने किती तुमच्यावर आक्रमण केलं प्यानो. ओ तुमच्या आजूबाजूला अशी सुरक्षा व्यवस्था देवानं स्थापन ठेवलेली आहे प्यानो, ती हत्यार तुम्हाला स्पर्श करू शकत नाही, ते तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही प्यानो, कारण की तुम्ही देवाचे विशेष लोक आहात प्यानो. हालेलुया. या वर्षामध्ये तुम्हाला कोणी स्पर्श करू शकत नाही प्यानो. हालेलुया. तुम्ही प्रेशियस लोक आहात प्यानो, देवाचे मौल्यवान लोक आहात. आणि उन्हाच्या सकाळी मला सांगू द्या, तुम्ही विनर आहात या वर्षामध्ये प्यानो. हालेलुया. या जगामध्ये विनर कॉन्टेस्ट असतात, हा याच्यामध्ये विजयी, तो त्याच्यामध्ये विजयी, परंतु तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये विजयी असतात. हालेलुया. तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. यू आर चॅम्पियन. हालेलुया. बायबलमध्ये खूप छान म्हटलंय प्यानो की देव म्हणतो की तुझ्यावर चालण्याकरता घडविलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवा तू कशा ठरवशील? दोषी. याचा अर्थ असा आहे की जो कोणी तुमच्यावर आरोप करेल त्याला तुम्ही दोषी ठरवताल. मीन्स याचा अर्थ असा की तुम्ही प्रभूमध्ये एवढे क्लिअर असणार आहेत. हालेलुया. एवढे परफेक्ट तुम्ही प्रभूमध्ये चालणार आहात. हे वर्ष धार्मिकतेचं, जे लोक धार्मिकतेमध्ये जीवन जगतात त्याचं प्रतिफळ देव त्यांना देणार आहे. हालेलुया. या अगोदर कदाचित तुम्ही देवापासूनचं प्रतिफळ पाहिलं नसेल प्यानो, पण या वर्षामध्ये तुमच्या जीवनामध्ये देवापासूनचं प्रतिफळ तुम्ही पाहणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्ही म्हणत असाल मी धार्मिक आचरण करत आहे, करते मी धार्मिक आचरण, पण काहीच माझ्या जीवनामध्ये मला अनुभव आला नाही, काहीच प्रतिफळ मला देवापासून मिळालं नाही. हे वर्ष तसं नसणार आहे प्यानो. देवापासून तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही पुन्हा एकदा सर्वजण ते वचन वाचूया जोरानं. यशायाचा 54 अध्याय आणि 17 वचन मोठ्या आवाजामध्ये आम्ही वाचूया. 1 2 3. तुझ्यावर चालण्याकरिता घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हे प्रधान आहे. हीच माझ्याकडून मिळालेली याची धार्मिकता आहे असे परमेश्वर म्हणतो. आमेन. देव या वर्षात तुमच्या धार्मिकतेचं प्रतिफळ तुम्हाला देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू चांगला आहे. आजच्या सकाळी या भवनामध्ये तो आहे प्यानो. प्रेज द लॉर्ड. या वर्षामध्ये स्पेशल प्रभू तुमच्या बरोबर राहणार आहे प्यानो. आणि नंबर 1 प्यानो, पहिली गोष्ट तुमच्या धार्मिकतेचं तुम्हाला प्रतिफळ मिळणार आहे, आणि नंबर 2 तो तुमच्या बरोबर असणार आहे प्यानो. हालेलुया. पौल शास्त्रामध्ये म्हणतो की प्रभूच्या साह्यानं मी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. या वर्षामध्ये जर प्रभू तुमच्या बरोबर आहे तर तुम्ही त्याच्या साह्यानं सर्व काही करू शकता. हालेलुया. फादर बघ पण म्हणतात ना, संभव है तुझी में सब कुछ संभव है, असंभव 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 कुछ भी नहीं है. हालेलुया. काय सॉन्ग आहे, मी रात्री ऐकत होते सॉन्ग. संभव है तुझी में सब कुछ संभव है, असंभव 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 कुछ भी नहीं है. जर प्रभू तुमच्या बरोबर आहे प्यानो, तुमच्यासाठी असंभव काहीच असणार नाही प्यानो. सगळं काही संभव आहे प्यानो. आणि म्हणून या वर्षामध्ये देव तुमच्या धार्मिकतेचं तुम्हाला प्रतिफळ देणार आहे प्यानो. तुम्ही त्याचे धार्मिक लोक आहात प्यानो. यू आर रायचस पर्सन. तुम्ही त्याचे धार्मिक लोक आहात, आणि देव धार्मिक लोकांच्या धार्मिकतेचं प्रतिफळ आज या वर्षामध्ये तुम्हाला देणार आहे प्यानो. हालेलुया. हे वर्ष देवापासून प्रतिफळ प्राप्त करण्याचं वर्ष आहे प्यानो.
आमेन. देव निश्चित मी सांगतो प्यानो अनेक लोकांना त्यांच्या धार्मिकतेचं प्रतिफळ देणार आहे प्यानो. हालेलुया. प्यानो कदाचित मागच्या वर्षामध्ये तुम्ही खराब गोष्टीचा सामना केला असेल प्यानो, अपयश आणि पराजय तुमच्या जीवनामध्ये आले असतील, पण घाबरू नका. हे वर्ष तसं वर्ष असणार नाही प्यानो. हे वर्षामध्ये तुम्ही विनर असणार आहे प्यानो. तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. तुम्ही चॅम्पियन सारखी हालेलुया. तुम्ही सर्वांना हरवताल परंतु तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. यू आर चॅम्पियन. तुम्ही धार्मिक होण्याच्या नात्याने प्यानो देव त्याचं प्रतिफळ तुम्हाला आणि मला देणार आहे. हो, जे जगातल्या लोकांनी किती षडयंत्र आमच्या विरोधात रचलं प्यानो तरी ते विजय होऊ शकत नाही. हालेलुया. काही दिवसापूर्वी प्यानो एक विश्वासणारा व्यक्ती होता आणि तो त्या ठिकाणी देवाची आराधना करायचा. आणि ज्यावेळेस तो आराधना करायचा प्यानो शेजारच्या व्यक्तीला खूप राग यायचा, कारण की तो खाली सुटून गीतं गायचा परमेश्वराची आणि मोठमोठ्यानं परमेश्वराचं वचन वाचायचा आणि मग तो व्यक्ती कामाला जायचा. तर शेजारच्या व्यक्तीला खूप राग आला का हा माणूस रोजच त्याचे देवाचे गीत ऐकतो, मोठमोठ्याने गातो, वाजवतो आणि प्रार्थना पण करतो, ते त्याला आवडत नव्हतं. आणि मग यानं काय केलं, याला हा म्हटला मनामध्ये की याचं हे गाणं जे वाजवणं जे काय ते मी बंद करून टाकतो. आणि तो एका जादूगाराकडे गेला प्यानो आणि त्या जादूगाराला सांगितलं काही पण करा पण हा जो माणूस आहे माझ्या शेजारून निघून गेला पाहिजे, त्याच्या विरोधात तुम्हाला जे करता येईल ते करा तुम्ही. आणि मग प्यानो त्या माणसाला पैसे देण्यात आले. त्या जादूगाराने ते पैसे घेतले आणि त्यानं आत्मे प्यानो दुष्ट आत्मे सोडले त्या ठिकाणी त्या माणसाच्या घरावर प्यानो. हो, ते दुष्ट आत्मे मोठ्यानं आवाज करत त्या माणसाच्या घरावर गेले प्यानो. आणि पुन्हा जेवढ्या स्पीडने ते गेले प्यानो त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने ते रिटर्न आले. हालेलुया. आणि मग या माणसानं परत सांगितलं की जा आणि त्या माणसाला काहीतरी अपाय करा, कारण की त्या माणसाला अपाय करण्याचे पैसे मी घेतलेले आहेत. तुम्हाला जावं लागेल आणि त्याला अपाय करावं, काहीतरी अपाय करा, त्याचं काहीतरी नुकसान करा. पुन्हा ते स्पीड जोराने गेले प्यानो आणि परत रिटर्न आले. आणि तिसऱ्यांदा प्यानो परत त्याने पाठवले आणि पुन्हा तिसऱ्यांदा गेल्यानंतर त्यांनी त्या घरावर प्यानो एक आग जळताना पाहिली. हो, आग पूर्ण बाजूने आग जळताना पाहिली आणि ते रिटर्न आले. आणि तो मास्टर त्याला खवळला की तुम्ही का त्या माणसाला इजा केली नाही, का तुम्ही अपाय केला नाही. त्या स्पिरिटनं सांगितलं की सर आता तुम्ही आम्हाला तिकडे पाठवू नका, स्वामी आम्हाला तिकडे तुम्ही पाठवू नका. जर आम्ही तिकडे गेलो तर आम्ही जळून खाकू, कारण की त्या माणसाच्या घरावर पूर्ण आग मला दिसत आहे. हालेलुया. आम्हाला चटके भाजत आहेत आणि जर आता तू आम्हाला पाठवलं तिकडं तर आम्ही रिटर्न येऊन तुझा जीव घेऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या विरोधात कोणतेही हत्यार चालू शकत नाही. हालेलुया. हे वर्ष तुमच्यासाठी आशिषाचं वर्ष आहे. सुरक्षात्मक हे वर्ष तुमच्यासाठी असणार आहे प्यानो. प्यानो देवाची किती कृपा आहे तुमच्यावर. कितीतरी लोक करोनामुळे गेले प्यानो पण तुम्ही आज जिवंत आहात प्यानो. हॅलो. तुमची शरीर प्रकृती खूप चांगली आहे म्हणून नाही प्यानो, बिकॉज ऑफ लव्ह ऑफ गॉड. देवाच्या प्रेमामुळे तुम्ही हालेलुया. त्याचं प्रेम आमच्यासाठी कधी संपत नाही प्यानो. परमेश्वर तुमच्यासाठी चांगला आहे प्यानो. त्याने तुम्हाला सोडलं नाही, टाकलं नाही म्हणून या वर्षामध्ये तुम्ही आलेला आहात प्यानो. हालेलुया. तुमची तब्येत खूप चांगली होती, तुम्ही हेल्दी होते म्हणून वाचले नाही प्यानो. देवाची करुणा तुमच्यावर होती प्यानो. हालेलुया. त्या करुणा आजारापेक्षा देवाची करुणा मोठी आहे प्यानो. आणि त्या करुणेमुळे तुम्ही वाचले गेले आहात प्यानो. आणि म्हणून या वर्षामध्ये प्यानो देवाने तुम्हाला आणलेला आहे तर देवाच्या हातामध्ये पडा, देवाला आपलं जीवन समर्पित करा प्यानो. देव या वर्षामध्ये विजेता समान तुम्हाला वापरेल प्यानो. हालेलुया. जिथं कुठे तुम्ही जाताल प्यानो विजय तुमचा असणार आहे प्यानो. हालेलुया. धार्मिकतेचं प्रतिफळ तुम्ही या वर्षामध्ये पाहणार आहात प्यानो. तुम्ही कधीच तुमच्या धार्मिकतेचं प्रतिफळ पाहिलं नसेल प्यानो. की ज्यावेळेस मनुष्य धार्मिक वागतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये काय घडतं याचा तुम्ही अनुभव केला नसेल प्यानो. पण या वर्षामध्ये तुमच्या धार्मिकतेमुळे प्यानो देवाचा आशीष तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहणार आहात प्यानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो देव तुमच्यावर प्रेम करतो. या वर्षाच्या सुरुवातीपासून तो तुमच्या बरोबर आहे प्यानो. हालेलुया. जगातलं वातावरण तुम्ही पाहता प्यानो की अतिशय खराब झालेलं आहे प्यानो. तिकडे लक्ष देऊ नका प्यानो. हालेलुया. जगातल्या हालचालीकडे आमचं लक्ष नाही, आमचं प्रभूकडे पाहिलं लक्ष असलं पाहिजे. हालेलुया. प्रभू जर तुमच्या बरोबर आहे ते घाबरू नका. बायबलमध्ये म्हटलं ना सागर उलटे पालटे झाले. दावीद म्हणतो ना सागर उचंबळ येतो म्हणतो, डोंगर जे आहे ते पर्वत कोसळतो म्हणतो, तरी पण तो तुम्ही भिणार नाही कारण की देव माझा सहाय्यक आहे, देव माझ्या पक्षाचा आहे. हालेलुया. देव तुमच्या बरोबर आहे प्यानो. तर घाबरू नका या वर्षामध्ये प्यानो. या वर्षाला जशी तुम्ही सुरुवात करत आहात प्यानो बिलकुल घाबरू नका. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. 2021 ला टाटा बाय बाय केले का? 2021 झालंय गाडी लावून टाकलं काय लोकांनी. 2021 वर्ष असं लिहिलं होतं त्याच्यावर गाडी लावून जाळून टाकलं. फक्त ते जाळलं प्यानो. जुन्या गोष्टी
घेऊन प्रियानो जर तुम्ही नवीन वर्षामध्ये आलेला आहात तर हे नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन असणार नाहीये प्रियानो. जुन्या गोष्टी सोडून द्या प्रियानो. जुनं ते होऊन गेलं प्रभू म्हणतो ना, जुनं ते होऊन गेलं प्रभू म्हणतो मी सगळं काही नवीन करत आहे. नवीन गोष्टी प्रभू तुमच्या जीवनामध्ये करत. ओ जुनं सोडावं लागेल त्याशिवाय नवीन होणार नाही काही तुमच्यासाठी प्रियानो. ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या काही चुकीचं जीवन तुम्ही जगले प्रियानो ते सोडून द्या या वर्षामध्ये. नवीन जीवन ग्रहण करा, नवीन जीवनाला धारण करा प्रियानो. मग नवीन जीवनाचा अनुभव तुम्ही घेताल प्रियानो. देवाच्या आशिषाचा तुम्ही अनुभव घेताल. परमेश्वरच्या लोकांनो या वर्षामध्ये तुम्ही अद्भुत असणार आहे प्रियानो. ओ प्रत्येक ठिकाणी अव्वल स्थानी तुम्ही असणार आहे. प्रत्येक ठिकाणी जिथं तुम्ही जीवन जगताल प्रियानो तिथं नंबर 1 तुम्ही असणार आहे. हालेलुया. आपण हिंदीमध्ये म्हणतो ना, मराठीमध्ये जिथं मी उभा राहतो तिथून काय चालू होते? हा प्रभूचा असला तर लाईन चालू होते, सगळं चालू होतं. अरे या वर्षामध्ये प्रभू तुमच्या बरोबर असला पाहिजे. जिथं पुढे तुम्ही उभा राहता प्रियानो प्रभू तुमच्या बरोबर असणार. हालेलुया. फक्त प्रियानो एकच करा, त्याला बिलगुन राहा प्रियानो. हालेलुया. त्याला बिलगुन राहा, त्याला म्हणा परमेश्वरा या वर्षामध्ये मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये मला दिसला पाहिजे. हालेलुया. प्रेज गॉड. देवाचे आणि तुमचे संबंध जर प्रियानो जवळचे असले तर मी सांगतो हे वर्ष तुमच्यासाठी ब्लेस्ड वर्ष असणार. देवाला सोडू नका प्रियानो. लोक सोडतील प्रियानो तुम्हाला, घाबरू नका. देव कधी तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. त्यानं तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये इमानुएल हे नाव त्याला दिलेलं आहे प्रियानो. इमानुएल मीन्स आमच्या सानिध्य परमेश्वर, आमच्या बरोबर राहणारा देव. या वर्षामध्ये एकच करा प्रियानो, देवाला बिलगुन राहा. देवाला जर तुम्ही बिलगुन राहिले ते वर्ष तुमच्यासाठी आशिषित वर्ष असणार आहे. हालेलुया. देवाच्या लोकांनो किती लोक तुमच्यावर आरोप करू द्या, तुमच्या ऑफिस मध्ये नातेवाईक जगातले लोक आरोप करू द्या. बायबलमध्ये असं म्हटलंय की त्यांच्या ज्या जीवात तो त्यांच्या आहेत ना त्या तू दोषी ठरवशील. हालेलुया. मीन्स याचा अर्थ असा की देव त्यांच्या विरोधात तुम्हाला विजय देईल. हालेलुया. परमेश्वर अद्भुत आहे त्यानं. हालेलुया. आजच्या सकाळी त्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे आणि तो अनेकांच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करू इच्छित आहे. माझा आवाज येत आहे तुम्हाला? प्रेज लॉर्ड. आवाज येत आहे माझा? आवाज येत आहे? प्रेज लॉर्ड. प्रभू चांगला आहे प्रियानो. लाईट नाहीये तरी प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्या लोकांना तो कधी सोडत नाही. नो मॅटर मला जरा घशाला थोडासा त्रास होईल पण प्रभू आमच्यामध्ये आहे. हालेलुया. तो माझी मदत करेल प्रियानो. प्रेज लॉर्ड. आजच्या सकाळी देव अनेकांसाठी अद्भुत गोष्टी बोलणार आहे. हालेलुया. अद्भुत गोष्टी बोलणार आहे. मला माहिती आहे अनेक लोक तयार आहेत त्यासाठी की प्रभू आज माझ्यासाठी काय बोलत आहे. देव अद्भुत गोष्टी अनेकांसाठी बोलणार आहे. हो तुम्ही विनर आहात या वर्षामध्ये. हालेलुया. हॅलो मी म्हणतो तुम्ही विनर आहात. तुम्ही विनर आहात. विजेता माणूस असा म्हणतो का? प्रेज लॉर्ड. तुम्ही विनर आहात प्रियानो. तुम्ही विनर आहात प्रियानो. हालेलुया. देवाच्या लोकांनो तुम्ही धार्मिक जो व्यक्ती असतो तो धार्मिक व्यक्ती कसं त्याचं जीवन असतं प्रियानो तर पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय जर नीतिसूत्राचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 18वं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी धार्मिक व्यक्तीच्या जीवनाबद्दल लिहिलेलं आहे. प्रियानो वाचूया आम्ही 4 आणि 18. परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. परत एकदा वाचूया. परंतु धार्मिकांचा मार्ग मध्यानापर्यंत उत्तरोत्तर उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखा आहे. हॅलो. धार्मिकाचा जो मार्ग आहे जो मार्गक्रमण आहे ते उत्तरोत्तर मध्यानापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या प्रकाशासारखा आहे. सूर्य सकाळी उगवतो आणि काय जसा तो उगवतो तेजस्वी असतो. आम्ही पाहतो आपण म्हणतो गवळ ऊन आहे आणि हळूहळू कसा तो जातो प्रकाशित आणखी तीव्र आणि तो मध्यान्हावर ज्यावेळेस येतो तो अतिशय तीव्र असतो. खूप छान म्हटलंय ना प्रभूने. मावळतीला जाणाऱ्या सूर्यासारखं धार्मिकाचं जीवन नाहीये त्या. मध्यान्हापर्यंत येणाऱ्या सूर्याच्या प्रकाशासारखं माणसाचं जीवन आहे. कोणत्या लोकांचं? धार्मिक लोकांचं. आता तुम्ही सुरुवात केली मार्गक्रमण केलं या वर्षामध्ये. जसं तुम्ही जानेवारी फेब्रुवारी जे काही महिने आहेत एक महिना डिसेंबर पर्यंत तुम्ही डोक्यावर जसा सूर्य येतो ना तेवढे प्रकाशित तुम्ही असणार आहे. प्रेज लॉर्ड. अद्भुत असणार आहे तुम्ही. प्रेज लॉर्ड. देवाच्या लोकांना देव तुमच्याद्वारे या जगाला प्रकाशित करू इच्छित आहे. तुम्ही देवाचा लाईट आहात प्रियानो. हालेलुया. देव म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात. हालेलुया. तुम्ही प्रकाश आहात प्रियानो. या वर्षामध्ये लोक तुमच्यामध्ये देवाचा प्रकाश पाहणार आहेत. लोक तुमच्याकडून सांत्वन प्रियानो प्राप्त करणार आहेत. लोक त्यांच्या समस्येचं उत्तर तुमच्याकडून प्रियानो त्यांना मिळणार आहे.
तुम्ही अद्भुत आहात. Yes. देव या वर्षामध्ये तुमचा Amen. वापर करणार आहे. Yes, yes. जर तुम्ही त्याच्या धार्मिकतेला बिलकुल राहिले तर निश्चित देव तुमचा वापर करेल. हालेलुया. देव कोणाला तरी वापरू इच्छित आहे याच्यासाठी. Amen. प्रेज द लॉर्ड. देव वापर करू इच्छित आहे या वर्षामध्ये कोणासाठी. Amen. हॅलो, देव वापर करू इच्छित आहे. Amen. प्रेज द लॉर्ड. माझ्या एक डाव्या बाजूला एक बहीण आहे प्रियानो. ओ थँक्यू जीसस. प्रभू म्हणतो की मी तुझा वापर करू इच्छित आहे. थँक्यू जीसस. तू मॅरिड आहेस, तुझं लग्न झालेलं आहे. प्रभू म्हणतो परंतु मी तुला वापरू इच्छित आहे. थँक्यू जीसस. प्रभू म्हणतो तू माझं पात्र आहेस, Amen. तू माझं निवडलेलं पात्र आहेस. ओ थँक्यू लॉर्ड. द पॉवर ऑफ गॉड इज मूव्हिंग. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. थँक्यू जीसस. तू लास्ट बसलेली आहेस. ओ प्रभूचं सामर्थ्य तुझ्याकडे येत आहे. लास्ट फ्लोअरला तू आहेस. ओ द पॉवर ऑफ गॉड इज मूव्हिंग राइट नाउ. देवाचं सामर्थ्य तुझ्यावर येत आहे. थँक्यू होली स्पिरिट. द पॉवर ऑफ गॉड इज मूव्हिंग. देव तुला वापरू इच्छित आहे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू. Oh yes, 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 yes. Oh, महिमा का हो कदाचित तुमची या ठिकाणी येण्याची पहिलीच वेळ असेल. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. तुमचा कलर जो आहे तो ब्लॅक कलर आहे. हो थँक्यू जीसस. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. थँक्यू होली स्पिरिट. हो थँक्यू लॉर्ड. प्रभू तुम्हाला टच करत आहे. आजच्या सकाळी प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. तुमच्या पोटामध्ये त्रास आहे. प्रभू तुम्हाला हील करत आहे. हो बी हील राईट नाउ. बरे भाई येशूच्या नावामध्ये सगळे विकार सोडून द्या येशूच्या नावामध्ये. सोडून द्या येशूच्या नावामध्ये. सोडून द्या येशूच्या नावामध्ये. थँक यू लॉर्ड जीसस. येशू चांगला आहे त्यानं या वर्षामध्ये तुमच्यासाठी तो अद्भुत गोष्टी करणार. आणि म्हणून देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या की हे वर्ष तुमच्यासाठी विजेत्याचं वर्ष असणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी विजेत्याचं वर्ष असणार आहे. तुम्ही विनर असणार आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो प्यानो की आम्ही धार्मिकतेमध्ये जर जीवन जगलो तर देव धार्मिक लोकांच्या जे प्रतिफळ आहे ते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये टाकतो. हालेलुया. नो मॅटर तुम्ही कोणत्या समस्येमधून जात आहात, नो प्रॉब्लेम त्यानो. पण जर तुम्ही धार्मिक आहात तर निश्चित देवापासून प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. अनेक लोक कदाचित असा केस लावतात की प्रभू मी लय त्रासामध्ये, याचा अर्थ असा तू माझ्या बरोबर नाही.
येशूने स्पष्ट सांगितलं की जगात तुम्हाला क्लेश होतील, दुःख होईल, पण भिऊ नका, मी या जगाला जिंकला आहे. हालेलुया. तकलीफ मध्ये तुम्ही असाल प्यानो, हो तुम्ही वेगवेगळ्या त्रासातून जात असाल तरी सुद्धा प्रभू त्याची, तुम्ही जर धार्मिक आहात तर त्याचं प्रतिफळ देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये काही वेळात आम्ही एका व्यक्तीबद्दल पाहूया प्यानो. मी लाईट नसल्यामुळे तो कोणाला वचन पण वाचायला लावणार नाही. आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर उत्पत्तीचा ग्रंथ वाचला तर योसेफ नावाच्या एका तरुण मुलाबद्दल आम्ही पाहत होतो. आम्हाला सर्वांना त्याची स्टोरी माहित आहे. त्याची परीक्षा सुरू झाली. 17 वर्षाचा तो होता आणि 17 वर्षाचा असताना त्याची परीक्षा सुरू झाली. बायबल सांगते की ज्या परिवारामध्ये त्याला जन्म घेतला त्याच्या बापाचं नाव याकोब होतं आणि त्याला 12 मुलं होते. आणि या 12 भावांपैकी 12 लोकांपैकी सगळ्यात लहान जो होता तो योसेफ होता. बायबल मध्ये खूप छान म्हटलंय की याकोबाचा सगळ्यात आवडता व्यक्ती योसेफ होता. हालेलुया. लहान, सगळ्यात लहान तो व्यक्ती, आणि बाप त्याच्यावर खूप प्रेम करायचा. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय की त्याच्यावर खूप त्याची प्रीती असल्यामुळं एक पायघो, एक झगा त्याने शिवला. तो योसेफ आपल्या बापाचा आवडता होता. बायबल सांगतं की जे बाकीचे 11 भाऊ आहेत त्या 11 भावानं पाहिलं की आपला बाप कोणावर प्रेम करत आहे, योसेफावर प्रेम करत आहे, आणि मग ते भाऊ लोक त्याचा द्वेष करायला लागले. कृपया करून लहान मुलं जे निघायला लागतात त्यांना बघतो. आणि मग प्रेरणा मी पाहतो की योसेफाचा ते द्वेष करायला लागले. का द्वेष करायला लागले? कारण की पिता योसेफावर प्रेम करत होता. हालेलुया. प्रेरणा, या जगामध्ये तुम्ही वावरत असताना लोक तुमचा द्वेष करतात. तुम्ही म्हणतात की त्या माणसाचं आणि माझं काही घेणं देणं नाही, काही बांधायला बांध नाही, पण तो उगाचच माझा द्वेष करतो. हे 11 भाऊ द्वेष का करत होते प्रियानो योसेफाचा? कारण पिता योसेफावर प्रेम करत होता प्रियानो, त्याचा बाप त्याच्यावर प्रेम करत होता. तुमचा लोक द्वेष का करत आहेत प्रियानो? याचं कारण एकच की तुमचा बाप स्वर्गीय पिता तो तुमच्यावर प्रेम करतो. तो परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आणि म्हणून लोक तुमचा विरोध करतात प्रियानो. हॅलो, लोक त्यामुळे तुमचा विरोध करतात. योसेफ असाच व्यक्ती होता प्रियानो. सगळ्या बाकीच्या भावामध्ये छोटासा, पण बापाचं प्रेम योसेफावर होतं. योसेफ त्याचा खूप आवडता होता कारण की योसेफ म्हातारपणातला त्याचा मुलगा होता. बाप त्याच्यावर खूप प्रेम करायचा, पण बाकीचे 11 भाऊ त्याचा द्वेष करत होते. आणि बायबल सांगतं की योसेफाला एकदा एक स्वप्न पडलं आणि ते स्वप्न त्यानं सर्वांना सांगितलं. आणि त्या स्वप्नाचा अर्थ आम्हाला माहिती, मी ते स्वप्न डिटेलमध्ये सगळं काही तुम्हाला सांगणार नाही, मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ते स्वप्न आम्हाला माहित आहे त्यानं. आणि त्या स्वप्नामध्ये असं होतं की योसेफ जो आहे तो योसेफ या सर्वात सरस असणार आहे आणि योसेफाला हे बाकीचे सगळेजण नमन करणार आहे. हे ते स्वप्न होतं. स्वप्न कोणाकडे असतं? दर्शन कोणाकडे असतं माहिती? दर्शन त्याच लोकांकडे असतं जे लोक प्रभूच्या क्लोज चालतात. आपण म्हणतो ना मला दर्शन होत आहे, प्रभू तुमच्या जवळ आहे. दर्शन त्याच लोकांना मिळतं. जिथं प्रभू नाही तिथं दर्शन नाहीये. जिथं प्रभू आहे तिथं दर्शन आहे. योसेफाबरोबर परमेश्वर होता. योसेफाची आणि परमेश्वराची सहभागिता होती आणि म्हणून योसेफाला देवापासून दर्शन आलं. जर तुम्ही ती आणि देवाची सहभागिता आहे तर देवापासून तुम्हाला दर्शन येईल. विजन, अनेक वेळेस आम्ही प्रार्थना करतो, लॉर्ड गिव्ह मी विजन. प्रभू मला दर्शन हवंय. दर्शन त्याच लोकांना मिळतं जे लोक देवाच्या सानिध्यामध्ये जीवन जगतात. योसेफाकडे दर्शन होतं कारण का? योसेफ देवाच्या सानिध्यामध्ये होता, क्लोज. या वर्षामध्ये तुमचं जीवन असं असू द्या की देवानं तुम्हाला नाना प्रकारची दर्शन द्यावी. चालता चालता दर्शन, झोपले तरी दर्शन, ऑफिस मध्ये असले तरी दर्शन, जिथं कुठे दर्शन दर्शन तुम्हाला देवाने द्यावेत. तुम्ही त्याच्या क्लोज चला. योसेफ देवाच्या बरोबर चालणारा तरुण होता. वय फक्त 17 वर्ष त्याचं वय होतं. काय लाईफ आहे त्या माणसाचं. आम्हाला खूप काहीतरी केल्यानंतर जगामध्ये मार इकडून तिकडून मिळतो, मग आम्ही देवाकडे येतो. हा व्यक्ती वयाच्या 17व्या वर्षी त्यानं आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं. मी माझ्या वयाच्या 19व्या वर्षी माझं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. हा योसेफ 17व्या वर्षी त्याने आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं. किती तरुण वयामध्ये
त्यानं आपलं जीवन परमेश्वराला दिलं. बायबल त्या माणसाच्या जीवनाची स्टोरी सांगतं की सगळे भाऊ त्याचा द्वेष करायला लागले. ज्यावेळेस त्याने दर्शन सांगितलं, बायबल सांगतं ते अधिकच त्याचा द्वेष करू लागले. ज्यावेळेस तुम्ही दर्शनाबद्दल बोलणार प्यानो की देव मला असं दाखवतोय तसं दाखवतोय, लोक तुमचा द्वेष करतील प्यानो. लोक तुमचा द्वेष करतील. योसेफ धार्मिक होता, जगानं त्याचा द्वेष केला प्यानो. पुन्हा काही कालांतरानंतर पुन्हा एक दर्शन योसेफाकडे आलं आणि योसेफानं ते दर्शन पुन्हा सांगितलं. पुन्हा त्याचा द्वेष करायला लागले प्यानो. ज्या वेळेस तुम्हाला देवापासून दर्शन येतात प्यानो आणि ते दर्शन ज्यावेळेस तुम्ही डिक्लेअर करता लोकांसाठी, ओ लोक तुमचा द्वेष करतात प्यानो. जे शैतानी प्रवृत्तीचे लोक आहेत ते तुमचा विरोध करतात प्यानो. योसेफाचा विरोध यामुळे होता की त्याचा बाप त्याच्यावर प्रेम करत होता. नॉट ओनली जगातलाच नाही तर स्वर्गातील पिता सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होता. हालेलुया. पित्याचं प्रेम आम्हाला मिळालं पाहिजे प्यानो. स्वर्गातील बापाचं प्रेम, स्वर्गातील पित्याजवळ अतिशय जवळ तो योसेफ होता प्यानो. आणि बायबल सांगते त्याला त्याने दर्शन दिली आणि ती दर्शनं ज्यावेळेस त्याने सांगितली प्यानो, त्याच्या भावाने जगाने त्याचा द्वेष केला प्यानो. कदाचित तुम्ही या जगामध्ये असेच लोक असाल प्यानो. लोक तुमचा द्वेष करत असतील, तुमचे नातेवाईक विनाकारण तुमचा द्वेष करत असतील. तुम्ही काही घेऊन देऊन एकमेकाला चालवत नाही. तुम्ही कदाचित रडत असाल प्यानो एकटे आपल्या रूम मध्ये की या माणसाच्या विरोधात मी नाही, पण हा माणूस माझा विरोध का करत आहे. योसेफ सुद्धा असाच व्यक्ती होता प्यानो. काहीच निष्पाप, काहीच कोणाच्या विरोधात त्याने काही गुन्हा केला नव्हता, पण जग त्याचा द्वेष करत होतं प्यानो. या जगामध्ये लोक तुमचा द्वेष करत असतील, हो तर समजून जा त्या सकाळी प्यानो तुम्ही देवाच्या जवळ आहात. हो माझ्या परमेश्वराच्या जवळ तुम्ही आपल्या जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्या क्लोज तुम्ही आहात प्यानो. हालेलुया. आजच्या सकाळी तो योसेफाचा देव आमच्यामध्ये आहे. योसेफाचा द्वेष करायला लागले प्यानो. आणि मग योसेफाला त्याने इजा करणं सुरू केलं. त्याला एका खड्ड्यामध्ये टाकलं प्यानो. लोक तुमची वाट पाहतात की तुम्ही कधी खड्ड्यामध्ये पडता प्यानो. हालेलुया. त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. त्याला गुलामाच्या बाजारामध्ये उभं केलं प्यानो. गुलामाच्या बाजारामध्ये त्याला विकण्यात आलं. धार्मिक होता तो व्यक्ती, पण तरी परमेश्वरापासून धार्मिकतेचं जे प्रतिफळ आहे त्याची तो वाट पाहत होता. हालेलुया. आमचं वचन तेच आहे, देव धार्मिक आणि नीतिमान जे लोक आहेत त्याचं प्रतिफळ तो देणार आहे. हे वर्ष धार्मिक लोकांच्या धार्मिकतेचं प्रतिफळ मिळण्याचं हे वर्ष आहे. हालेलुया. योसेफ प्यानो चांगला माणूस प्यानो, चांगला व्यक्ती, एक तरुण मुलगा प्यानो, कुठली चूक त्याची नसताना प्यानो लोकांनी त्याचा द्वेष केला. त्याच्या भावाने त्याचा द्वेष केला. त्याला गुलामाच्या बाजारामध्ये विकलं प्यानो. आणि हा योसेफ सत्य शेवटी प्यानो आम्ही पाहतो पोटिफराच्या घरी तो गेला, तिथं राहिला. तिथं पण त्याच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले प्यानो. तिथून त्याला परत जेलमध्ये टाकलं प्यानो. पण पवित्र शास्त्र, मला बायबल खूप छान सांगतं, लाईटने आज तुम्हाला सगळं वाचून दाखवलं असतं, खूप छान सांगतं की तरी परमेश्वर योसेफाबरोबर. तुम्ही जेलमध्ये असा, कुठेही असा प्यानो, प्रभू तुमच्या बरोबर असणं महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही कुठं आहात ते महत्वाचं नाही प्यानो, प्रभू तुमच्या बरोबर आहे की नाही ते महत्वाचं आहे. योसेफाबरोबर परमेश्वर होता. आज तुम्ही प्यानो प्रॉब्लेम मध्ये असाल प्यानो, ओ शैतानाने वेगवेगळे प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये आणलेले असतील, पण घाबरू नका, देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. योसेफ वेगवेगळ्या ट्रायल मधून गेला प्यानो, परंतु या सगळ्या ट्रायल मधून जात असताना परमेश्वर योसेफाबरोबर होता. हालेलुया. तुम्ही वेगवेगळ्या ट्रायल मधून जात असाल प्यानो, पण मला तुम्हाला आजच्या सकाळी सांगू द्या, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. देव तुमच्या बरोबर आहे. आणि बायबल सांगतं की 17 वर्षापासून त्याची परीक्षा सुरू झाली. त्याचं वय 30 वर्षाचं झालं. आणि त्यानंतर प्यानो आम्ही पाहतो तुरुंगामध्ये असताना प्यानो एका राजाच्या, एका माणसाचा प्यानो, एका राजाच्या स्वप्नाचा अर्थ त्याने सांगितला प्यानो. हालेलुया. आणि तो अर्थ सांगण्यासाठी प्यानो त्याला त्या जेलमधून बाहेर काढण्यात आलं. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे जे आहे ना ते अद्भुत आहे प्यानो. ते तुमची सुटका करण्यासाठी समर्थ आहे. योसेफाची सुटका झाली कारण का जे प्रभूचं होतं प्यानो ते योसेफाकडे होतं. सुटका करण्याचं सामर्थ्य योसेफामध्ये देवाने टाकलेलं होतं. तुमच्या जीवनामध्ये प्यानो देवाने ते सामर्थ्य टाकलेलं आहे. प्रत्येक ठिकाणाहून तुमची सुटका करण्यासाठी तुम्ही समर्थ आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योसेफाला जेलमधून प्यानो बाहेर काढण्यात आलं. योसेफाने त्या माणसाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला. नंतर आम्ही पुढच्या सगळ्या स्टोऱ्या प्यानो जर शेवटी आम्ही गेलो प्यानो आम्ही त्या ठिकाणी पाहतो जो दुष्काळ पडणार होता त्या दुष्काळाबद्दल त्यानं राजाला सांगितलं.
की असं असं घडणार आहे. आणि मग त्या राजाने पाहिलं की या माणसामध्ये उत्तम देवाचा आत्मा बसत आहे. त्या राजाने पाहिलं, लोक पाहत गेले या वर्षामध्ये देवाचा उत्तम आत्मा तुमच्यामध्ये बसत आहे. यहोशुआमध्ये पाहिलं त्या राजानं या माणसामध्ये उत्तम देवाचा आत्मा वस्ती करत आहे. आणि म्हणून त्याला काय केलं, सर्वस्वावर त्याला नेमलं. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय, राष्ट्राचा अध्यक्ष यहोशेफाला केला. हालेलुया. आम्ही टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देतो. देवाने त्याला राष्ट्राध्यक्ष बनवलं. हा आहे परमेश्वर, हे आहे आमच्या धार्मिकतेचं प्रतिफलन. आम्ही तुम्ही ट्रायल मधून जात असाल, नो प्रॉब्लेम. तुमच्या घरात भांडणं असतील त्या, तुम्ही आजारामध्ये असाल त्या, विचित्र आणि वाईट गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत असतील, नो प्रॉब्लेम. गॉड इज विथ यू. हिज नेम इज इमानुएल. हालेलुया. तो तुमच्या बरोबर आहे त्या. योसेफाला कुठून नेलं परमेश्वरानं? 11 भाऊ, त्यातून त्याला निवडलं. एक बहीण, 4 आई. त्याच्या वडिलाला 4 बायका होत्या. 4 आई, एक बहीण आणि 11 भाऊ. आणि या सगळ्यातून परमेश्वरानं योसेफाला उचललं, कारण योसेफ धार्मिक होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही अद्भुत आहात प्यानो. देव तुम्हाला उचलणार आहे या वर्षामध्ये, त्याच्या महिन्यामध्ये उचलणार आहे. तुम्ही देवाची प्रेशियस लोक आहात. हालेलुया. तुमच्या विरोधात कोणतेही हत्यार चालू शकत नाही. हालेलुया. मागच्या वर्षामध्ये शैतानाने तुम्हाला जाम केला असेल त्या. हालेलुया. घाबरू नका. हे वर्ष त्याला जाम करण्याचं वर्ष आहे. जिकडे तिकडे विजय तुमच्या जीवनामध्ये असणार. हालेलुया. घाबरू नका प्यानो. आजच्या सकाळी जे काही तुम्ही एनर्जी घेऊन जाणार प्यानो, ही एनर्जी वर्षभर तुमच्या जीवनामध्ये काम. हालेलुया. काही दिवसापूर्वी आम्ही बसलो होतो ना, 3 जण, आम्ही 2-3 जण होतो. आणि त्यांनी सांगितलं की पास्टर तुम्ही भविष्यवाणी केले होते. आता मला वाटलं भविष्यवाणी खऱ्या झाल्यात का नाही झाल्या, काय सांगतोय भावा. मग त्यानं मला एक भविष्यवाणी सांगितली, स्टार्ट टू एंड भविष्यवाणी सांगितली. आणि चर्च मध्ये कोणाकोणा जीवनात काय आशीर्वाद दिले ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. प्रभू किती खरा आहे. जे काही तू बोलतो ते केल्याशिवाय. हालेलुया. या साईडला स्त्री आहे, मी तुला या सवय सुद्धा पाहू शकतो. तुला प्रभूने चूज केलेला आहे. तू विवाहित स्त्री आहेस. प्रभू म्हणतो तू विवाहित आहेस, तुझ्या घरामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, परंतु तुझ्यावर माझा आत्मा बदलत आहे. तू लास्ट फ्लोर मध्ये आहे. Thank you, Jesus. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को, तेरी महिमा का बादल घेरे इस जगह. हालेलुया. योसेफाला परमेश्वराने उचललं आणि बायबल सांगते की त्याला राष्ट्राध्यक्ष केलं. या वर्षामध्ये तुमचं प्रमोशन निश्चित आहे. हालेलुया. तुमच्या पगारामध्ये इन्क्रिमेंट निश्चित आहे.
हालेलुया. तुम्ही जर विश्वासाने ही भविष्यवाणी स्वीकारताल तर या समयापासून प्यानो तुम्ही विजेते असणार आहेत. हालेलुया. तुमच्या ऑफिसमध्ये जिथं कुठं तुम्ही काम करता प्यानो तुम्ही स्पेशल असणार आहे. तुम्ही अद्भुत असणार आहे. सगळ्यात वेगळे तुम्ही असणार आहे कारण की जगाचा उद्धारक तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या लोकांनो, योसेफला देवानं उचललं. एक साधारण व्यक्ती त्याला परमेश्वरानं उचललं कारण त्याची धार्मिकता प्यानो. तुम्ही म्हणता ना प्रभू किती चांगलं वागतो मी, किती चांगलं वागते परमेश्वर, काहीच घडलं नाही माझ्यासाठी आता हे वर्ष तुमचं आहे. हालेलुया. तुम्ही म्हणता मी खूप चांगलं जीवन जगलो पण या प्रॉब्लेम का, ही समस्या का, घाबरू नका. आज त्याचं प्रतिफळ मिळणार या वर्षामध्ये. या वर्षामध्ये तुम्ही पाहताल की तुमच्या धार्मिकतेच्या मानानं किती जास्त देवानं तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या योग्यतेपेक्षा किती जास्त परमेश्वरानं तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही पाहणार आहात त्या. हालेलुया. आजचा दिवस लिहून ठेवा, त्या टाइम लिहून ठेवा. तेच लोक लिहून ठेवू शकतात जे प्रभू बरोबर व्यवस्थित चालतात आणि प्रभू त्याच लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करतात. हालेलुया. हे वर्ष तुमच्यासाठी अद्भुत वर्ष असणार आहे. त्या धार्मिकतेचं प्रतिफळ नक्की मिळणार तुम्हाला. योसेफला उचलणारा देव आजच्या सकाळी या वर्षामध्ये तुम्हाला उचलणार आहे. आमेन. हालेलुया. तुम्हा प्रत्येकाची बढती होणार आहे. हॅलो, तुमची बढती होणार आहे. तुम्हाला देव खाली नाही तर वर ठेवणार आहे. जिथं कुठं असणार तिथं वरती असणार आहे. त्या जिथून नाही तर तुम्ही मस्तक असणार आहे. त्या हालेलुया. हो, तुमच्या ठाई अंधकार नाही तर प्रकाश तुमच्या ठाई असणार. हालेलुया. या वर्षामध्ये एकच गोष्ट मला प्रभूने बोलण्यासाठी सांगितली. तो काय करणार आहे त्या ती गोष्ट आम्ही पवित्र शास्त्रामधून बघूया. मी माझा खूप मोठा मेसेज देऊ शकतो परंतु प्रभूने जे सांगितले तिथपर्यंतच मी आज तुम्हाला शिकवणार आहे. चलो ईशाचा ग्रंथ जे प्रभू करणार आहे ते आम्ही पवित्र शास्त्रामधून वाचूया. योबाचं पुस्तक 36वा अध्याय आणि 7वं वचन आम्ही वाचूया. तो धार्मिकांवरील आपली दृष्टी काढीत नाही हा. तर त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो व त्यांची उन्नती होते. आमेन. प्रेज लॉर्ड. या वर्षामध्ये देव तुम्हाला उन्नत करणार आहे. हॅलो, देव तुम्हाला उन्नत करणार आहे. मी काहीतरी बोलत आहे तुमच्यासाठी. देव तुम्हाला उन्नत करणार आहे. मी आज तुमच्यावर प्रोफेसाई करतो, प्रॉफिटिक वर्ड घोषित करतो की देव तुम्हाला उन्नत करणार आहे. तुम्ही देव तुम्हाला उन्नत करणार आहे. पवित्र शास्त्रात खूप छान म्हटलंय. बोलते का वाचूया. तो धार्मिकांवरील आपली दृष्टी तो धार्मिकावरील आपली दृष्टी काढीत नाही. या वर्षामध्ये देव त्याची दृष्टी तुमच्यावरती काढणार नाही. सांगतं की तो धार्मिकावरची आपली दृष्टी काढीत नाही. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये मला सांगू द्या, तुमच्यावरची दृष्टी देव काढून घेणार नाही. प्यानो, देवाची दृष्टी तुमच्याकडे आहे. प्यानो, देवाचे मौल्यवान लोक आहात. प्यानो, तुम्हाला त्याच्या तळ हातावर करून ठेवलेला आहे. प्यानो, हालेलुया. देवाच्या लोकांना मला सांगू द्या, देवाची दृष्टी तुमच्याकडे असणार आहे. या वर्षामध्ये देवाची दृष्टी तुमच्याकडे असणार आहे. ओ देव नीतिमान लोकांवरची आपली दृष्टी तो काढून घेत नाही. आणि बायबलमध्ये असं म्हटलंय पुढं, तर त्यास राजाबरोबर हालेलुया. लक्ष्मण काय का, तर तो त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो. जगातले जे राजे तुम्ही पाहता ना त्यांच्याबरोबर अक्षय स्थापित हो. हालेलुया. अनेक वेळेस असं वाटतं आम्हाला की काय मोठा माणूस आहे. घाबरू नका. त्याच्या पंक्तीला त्याच्या पुढच्या पंक्तीला देऊ तुम्हाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव अद्भुत आहे. तुम्ही विचार करू शकत नाही. प्यानो, अशा समय देव तुम्हाला उचलेल. प्यानो, बायबलमध्ये खूप छान म्हटलंय की तो धार्मिकावरची आपली दृष्टी काढत नाही आणि तो काय करतो, तर त्यास राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो. राजाबरोबर सिंहासनावर अक्षय स्थापितो. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे की तिथं तो तुम्हाला प्रॉपर फिट करतो. तो तिथून तुम्हाला काढून घेणार नाही. प्यानो, हालेलुया. अक्षय याचा अर्थ निरंतर तुमची स्थापना. कुठं? सिंहासन. हे वर्ष सिंहासनाचं वर्ष आहे. खाली बसले तुम्ही, नो प्रॉब्लेम. हे वर्ष सिंहासनाचं वर्ष आहे. तुमच्याकडे सिंहासन असणार आहे. हो, ते मान आणि महिमा या वर्षामध्ये तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तो सिंहासनावर बायबल सांगतं अक्षय त्याची स्थापना करतो राजांबरोबर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही अद्भुत आहात. कारण का? तुम्ही धार्मिक लोक आहात. तुम्ही त्याचे लोक आहात. तुमच्या धार्मिकतेमुळे तुम्ही तिथे असणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे काय म्हटलंय?
व त्यांची उन्नती होते. व त्यांची उन्नती होते. या वर्षामध्ये देव तुमची उन्नती करणार आहे. हालेलुया. बायबल सांगतं पूर्वेकडून पश्चिमेकडून उन्नती नाही, तर आमची उन्नती स्वर्गातून आहे. देव तुम्हाला उन्नत करेल का? हालेलुया. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, हे वर्ष तुमच्यासाठी स्पेशल वर्ष आहे. माझा एकच शब्द लक्षामध्ये ठेवा या वर्षामध्ये, यू आर विनर. आय एम विनर. मी विजेता आहे या वर्षामध्ये. हालेलुया. काही घडू, किती मोठी स्पर्धा असू द्या, एकच लक्षात ठेवा माझा मेसेज, आय एम विनर. किती लोक असू द्या तुमच्या फायटिंगला टफ, एकच लक्षात ठेवा, आय एम विनर. या वर्षामध्ये विजय असणार. हालेलुया. तुम्ही अद्भुत लोक आहात. हो, तुम्ही विनर आहात. डोंट वरी. या वर्षामध्ये चिंता करू नका. करोना आलाय, ओमिक्रॉन आलाय, काय आणखी, घाबरू नका. प्रभू तुमच्या जीवनामध्ये आहे. बस इनफ. एवढं पुरेसं आहे आमच्यासाठी. विजेता तुमच्या बरोबर आहे. ज्याला जगाला जिंकलं प्यानो. हो, म्हणून देवाच्या लोकांनो, ज्यानं यहोशेपाला उचलला, तो या वर्षामध्ये तुम्हाला नक्की उचलणार. महिमेमध्ये उचलणार प्यानो. लोक तुम्हाला पाहतील की अरे हा व्यक्ती असा होता ना, इथं कसा गेला. याचं कारण प्रभू असणार. देव तुम्हाला या वर्षामध्ये महिमेमध्ये उचलणार. 60 मध्ये म्हणतो, उठ प्रकाश माग. 60 मध्ये प्रभू म्हणतो, उठ प्रकाश मागो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. अंधकार पृथ्वीला झाकत आहे. किती छान म्हणले, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निविड काळोख राष्ट्रात झाकीत आहे, पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझवर दिसत आहे. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदय प्रभेकडे येतील. तो आपले डोळे वर करून चौकडे पहा, सर्व एकत्र होत आहे, तुझकडे येत आहे. तुझे पुत्र दूर येत आहे, तुझ्या कन्या कडेवर बसून आणि हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद जमतील. तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्राची संपत्ती तुझकडे. उन्नती मीन्स केवळ तुम्हाला वरतीच घेऊन जाणार नाही, तर धन पण तुमच्या बरोबर असणार. हालेलुया. प्रभू अनेकांचे पगार या वर्षामध्ये वाढवणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमची सॅलरी वाढलेली दिसणार या वर्षात. आणि ती सॅलरी अशी असेल तुमच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे असणार. विचार करणार नाही का एवढी सॅलरी मला मिळू शकते म्हणून. सॅलरी तुमची असणार. तुमची पाहतात या वर्षामध्ये. हालेलुया. देव तुम्हाला उचलणार आहे या वर्षात. हे वर्ष तुमच्यासाठी उन्नतीचं वर्ष आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये जे उन्नती करेल, कामाच्या क्षेत्रामध्ये, कौटुंबिक क्षेत्रामध्ये, जिथं पुढं तुम्ही असताल तिथं तुम्ही उन्नत झालेलं पाहायला मिळेल. कारण की देव धार्मिक लोकांच्या धार्मिकतेचं प्रतिफल देणार. हे वर्ष धार्मिक लोकांच्या धार्मिकतेचं प्रतिफल देण्याचं वर्ष आहे. तुम्ही म्हणता मला काही नाही मिळालं, या वर्षामध्ये तुम्ही म्हणता मला सगळं काही, सगळं काही परमेश्वराने. आजच्या सकाळी प्यानो तो देव आमच्यामध्ये आहे. गॉड इज रेडी. देव तयार आहे तुमच्यासाठी. देवाने जे सांगितलं तेवढंच बोललं पाहिजे. मनाचं जास्त बोलून करायला पाहिजे. मला देवाने जे वचन दिले तेच मी तुम्हाला सांगितलं की देव तुम्हाला उन्नत करणार. हालेलुया. हे वर्ष उन्नतीचं वर्ष आहे. जसं तुम्ही उठून उन्नत हृदयपूर्वक प्रार्थना करा आणि कोणाला एकच शब्द घोषित करा की आय एम विनर. मी 2022 विनर आहे. त्या 2022 मी जिंकणार. या 2022 मध्ये हारणार नाही. हालेलुया. जगातले लोक छोटा मोठा विजय प्राप्त करू शकतात, तर तुमच्याकडे परमेश्वर आहे. तो पण जगाच्या उठावाला काढेल. तुम्ही किती विजय होऊ शकता. तुम्ही छापे आहात. तुम्हाला कोणीच म्हणू शकत नाही. तुमच्या समोर कोणाचा या वर्षामध्ये भाव लागणार नाही. तुमच्यावर कोणतेही शस्त्र किंवा कोणते हत्यार चालणार नाही. तुम्ही हात ठोक असणार. हालेलुया. I know master your power is mighty. आम्ही सर्व जण उठून राहूया. ओ धन्यवाद.